अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतला वादग्रस्त ट्विट प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे। देशभरात घुमलेल्या शेतकरी आंदोलनाशी जोडलेल्या एका ट्विटमुळे ती अडचणीत सापडली होती, पण भटिंडा न्यायालयाने तिला जामीन मंजूर करून सुटका केली। या प्रकरणात एका महिलेने कंगनावर आपली चुकीची ओळख करून देण्याचा आणि अपमानास्पद टिप्पणी करण्याचा आरोप केला होता। नेमकं काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही पाहताय पोल। कंगना रनौतला शेतकरी आंदोलनाशी निगडीत एका ट्विटमुळे कायदेशीर गुंतागुंतीचा सामना करावा लागला। या केसमध्ये महेंदर कौर या महिलेने कंगनावर खोटे आरोप आणि चुकीचं वक्तव्य केल्याचा आरोप लावला होता। तक्रार दाखल झाल्यावर भटिंडा न्यायालयानं कंगनाला जामीन देत दिलासा दिला। दरम्यान कंगनानं कोर्टात तक्रारदाराची माफी मागण्याची तयारी दाखवली होती, कारण हा सर्व वाद फक्त एका गैरसमजातून घडला होता। पण महेंदर कौर आजारी असल्याने त्यांचे पती न्यायालयात हजर होते। असा हा मुद्दा केवळ महेंदर कौर यांचाच नव्हता, तर शेकडो शेतकरी आंदोलकांचाही होता। त्यामुळे न्यायालयाने महेंदर कौर यांच्या पतीला विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की ते स्वतःच निर्णय घेऊ शकत नाहीत आणि किसान युनियनसह इतर नेत्यांशी बोलूनच उत्तर देतील। आता प्रश्न असा आहे की नेमकं काय होतं कंगनाचं ते वादग्रस्त ट्विट। कंगनानं एक पोस्ट रिट्वीट केली होती। कंगनानं लिहिलं होतं की हा ही तीच आजी आहे जी टाइम मॅगझिन मध्ये जगातील सर्वात प्रभावशाली भारतीयांमध्ये आली होती आणि आता ती केवळ 100 रुपयांसाठी आंदोलनात सहभागी होते। या ट्विट मधील फोटो त्या वृद्ध महिलेचा होता, जी भटिंडा येथील रहिवासी महेंदर कौर होत्या। ही ओळख पटवण्यात झालेल्या चुकीमुळे हा वाद फुटला। दुसरीकडे किसान मोर्चाचे प्रमुख नेते मंजित राय यांनी कंगनाकडून महेंदर कौर यांची प्रत्यक्ष माफी मागण्याची मागणी केली आहे। शेतकरी नेत्यांनी स्पष्ट सांगितलं की कंगनानं कोर्टात बोलवल्यावर माफी मागितली, पण आम्ही जेव्हा तिला माफी मागायला सांगितलं तेव्हा तिने नाकारलं। न्यायालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना कंगना रनौत म्हणाली की भटिंडा येथे येऊन तिला खूप आनंद झाला। तिने आपल्या चाहत्यांच्या प्रचंड गर्दीचा उल्लेख करत भावुक झाली। मला कधीच वाटलं नव्हतं की असा वाद होईल। महेंदर कौर यांची ओळख पटवण्यासाठी माझी चूकच झाली। मी त्यांचा आणि प्रत्येक आईचा सन्मान करते। मी त्यांच्या पतींशी बोलून माझ्या ट्विट बद्दल खेद व्यक्त केला आहे, असंही कंगनानं सांगितलं। या प्रकरणात पुढील सुनावणी 24 नोव्हेंबरला होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।